बाबाचं सरकार आहे. आता विहीर भरली, पहिल्यांदा बादलीच नव्हती तिथं, बकेटच नव्हती. बरं आता दुसऱ्या बारी लोकांनी ओरड केली, इथं पाणी आहे, विहीर फुल भरलेली, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. मग बादलीच नेऊन ठेवली, दावं नाही ठेवलं. शेंदी तू कशाने विहीर उडी हाणतो का? म्हणजे इतके उलट्या खोपडीचे ते, यांना नीट करावं लागतं. हे असं अर्धवट करतात, देतात पण अर्धवट करतात. तुमच्या विरोधामध्ये बरेच नेते मंत्री देखील बोलतात, मात्र धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, तुम्ही कधीच त्यांना सुट्टी देत नाही. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही गोरगरिबांच्या समाजाच्या लेकराच्या विरोधात बोलू नका. त्यांचं आणि आमचं काय कधी वैर नाही आहे. तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कुठं विरोध केला? म्हणजे यांना निवडून आणायचा टायमाला आता तुम्ही विषय काढला म्हणून त्याचा विषयच घेत नाही मी. छगन भुजबळ निवडून कोणता मराठी नाही आणत काय? मग मराठीच्या लेकराला आरक्षण कसं का नाही म्हणतो? तुझ्या लेकराला आम्ही आरक्षणाला कधी विरोध केला, कधी चॅलेंज केलं? तुमचं कधी प्रमाणपत्र चॅलेंज केलं? तुमचं कोणी नोकरीला लागलं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का? तुम्ही उठले सुटले की मराठीच्याच मागं लागणार, म्हणजे मराठी तुम्हाला एवढी सोपी दिसते. यांना निवडून आणायला दोघाला, बहीण भावाला पण कमी केलं मराठीने कधी? कुठं जातीवाद आहे? जातीवाद असता तर आमचा अशोकराव पाटील साहेब आम्ही पाडलाच नसता, मराठ्यांनी पाडला. कारण दुःखद घटना होती, गोपीनाथ मुंडे साहेब होते. तुम्हाला कुठं वागता यायला लागलं तसं? त्यांच्या त्या भावनेपोटी लोकांना माया होती. देशात नंबर 1ला सीट निवडून आणलं. निवडून आल्यावर त्यांनीच लोकसभेत काय भाषण केलं? आरक्षण करीत बसले, मराठ्याला काय आरक्षण द्यायचं यासाठी मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं? याला कोणी मोठं केलं? मराठ्यांनीच ना. आता हे तोंडानेच म्हणतो आमच्या लोकांना त्रास दिला आम्हाला, मराठ्यांच्या लोकांनी परळीत मला मोठं केलं, आणि आता मराठ्याचे लोक मारून टाकतो का? मराठ्याला म्हणतो 1% बी आरक्षण ठेवणार नाही, हे भाषण करतो का? ही तुही भाषा. आंदोलन प्रति आंदोलन उभा करायला तू साध्या, तुला वाटतोय माहीत होत नाही आम्हाला? आमच्या विरोधात आमचेच लोक पिरितो, तुला वाटतोय आम्हाला माहीत होत नाही? तू आत्ता बी सध्या बी किती काड्या करतो हे पण माहिती. माया नाद तू आणखीन तर शान होय, माया नादी लागू नको. हो, तोही लाभार्थी टोळी उलची कुच बोलन, पण राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल तुझं, कारण समोर मी हे ध्यानात ठेव. काल मराठा समाज, सकल मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं मराठा भवनसाठी. 28 गुंठे जागा जी आहे ती आता धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातूनच दिली गेली आहे. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरेदी केली, आता ती मराठा भवनसाठी दिली गेली. अरे बाबा, पण मतं नाहीत का? उपकार दाखवले का तुम्ही? तुम्हाला ज्या शाही खुर्चीवर बसिलं कुणी बसिलं? तुम्ही त्या 28 धुडक्यावर दाखवणार का आम्हाला आता उपकार? आणि गोरगरिबाचे लोक, करोडो लाखो लोक त्या मतदारसंघाचे झुंजते तुमच्यासाठी, ते गेले की सुरू? आज नाही, तुमच्या वडिलाच्या पिढीपासून. कुठं जातीवाद बघितला आम्ही? तुम्ही ज्यावेळेस आमच्या जिव्हारी वार करता त्यावेळेस असले भोगावं लागतंय, लय भोगावं लागल आणखीन. हो, आणखीन तरी नाच सोड, काड्या करायच्या. तू नाच सोड, कारण मराठ्याच्या ताकदीला ताकद नाही पुरणार. तुला वाटत असेल लाभार्थी टोळी 10-5 जण टुरूक इकडून तिकडून बोलत येत म्हणून तू लय मोठा झाला, अजिबात नाही. तितकं तू खड्ड्यात जायला लागलाय आणि जाणार आहे. तू ते नादी लागूच नको. ते दिले तरी आंदोलन करावं लागलेत लोकाला. आधी घोषणा केलेली ती, आत्ताची नाही. दाबलं होतं ते दुसरं का झालं. आत्ताच ते महाराज उपोषणाला बसले होते तिथं, त्यांनी दुसरंच करायचं, खेळखंडोबा करायचा प्रयत्न केला. ते माहीत झालं की ते आंदोलन सुरू झालं, आणि आंदोलन सुरू झालं की दिली. असे नाही ना. तू किती डाव टाकतो आम्हाला सगळं माहिती आहे. तो हे डाव टिकणार नाहीत बाबा. शहाणा समजून घ्यायचं का बी. आता आपल्याला तोडीस तोड लागलाय. आपण आता मराठा संघ सामंजस्याने वागून व्यवस्थित राजकीय करिअर करून घ्या. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आडवा पडला तोही लाभार्थी टोळीन दम नाही खाल्ला की मी उतोया पुढे उभाच. मसाजोग ग्रामपंचायतमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला. यावरून देखील वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या तुमच्या विरोधात देखील पाहायला मिळाल्या ओबीसी नेत्यांकडून. हेच नाद त्यांना भवायला लागलेत. कुठं काय जोडायचं. मी त्या ग्रामपंचायतमध्ये लक्ष दिलं का? ती भावनिक मुद्दा आहे त्यांचा, गावचा विषय, राजकारणाचा विषय. आपण कसलं डोकं लावत नाही. आणि ती कोणाचा आहे दुसरा आलेला? अरे सगळे आमचंच आहे ना. हे का मी का भेद करायचा? स्वरूपानंद भैया आला आमचाच, धनंजय भैया आला देशमुख आमचाच. मी कसं काय भेद करू? आणि का करू? हत्याकांड हा विषय वेगळा आहे, संतोष भैयाचा खून, आणि राजकारण हा विषय वेगळा आहे. त्यांचा गाव लेवलचा विषय त्यांनी ते केलं. आपण का डोकं लावायचं? पण यांना प्रत्येकाचं ते सुचतं. आता होतंय काय, मी मुद्दाम तुमच्याकडे बोललो आहे ही विषय, ते होतंय काय, यांना वाटतं आम्ही त्यांना तसं ट्रोल केलं की मग लोक कमी होते. लोक कमी होतं, आमचे जास्त गरम होते.
आणि तितका फटका ती खतखत आता परळीत पण गेली आहे मराठ्यात. आता खतखत मराठ्याची परळीत चालली, फक्त आता दिसत नाही, कारण त्याची आणखीन थोडी फडफड आहे, ती मला कमी करूच तर. कारण एक जण आता गेला, आता त्याचं नाही कुणी, आता दुसरा कोणीतरी एक जण तयार करतोय तो त्याच्यासारखाच, अशी पण माहिती त्याच्यासारखाच तयार करतोय दुसरा आणखीन एक. एकदा ते नाव बाहेर आलं की हे संपले, राजकारणातून संपले. मराठे तेवढी खतखत आहे तिथं आता. आणि आम्ही तिथल्या मराठ्यांच्या पाठीशाहीत अडचण आल्यावर ती आमच्या पाठीशी धाकं तिथले मराठी एखाद्या दहशतीमुळं, दादागिरीमुळं तिथले मराठी लय बाहेर नाही पडत. असतंय ते प्रत्येक जागेवर थोडं दादागिरी आमकं तमकं बाहेर नाही पडत, पण त्यांना अडचण आली की मी त्यांच्या पाठीशी आहे. ते जरी मराठी माझ्या पाठीशी नाही राहिले एखाद्या वेळेस तरी मी त्यांच्याशी आहे. आणि अंधारातून सगळे मराठी आपल्याकडेच, टेन्शन घ्यायची गरज नाही. तर एक थोडं वेगळ्या विषयाकडे जातो. बच्चू कडू जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं, मात्र आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आमदार झालेत. मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलणार? नाही नाही, बोलते ना, काय झालं ते आमदार झालं मग काय झालं. उलट संविधानाच्या पदावर गेल्यावर तर जिथं बोलायला पाहिजे तिथंच बोलायला मिळतं. आता ते शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी केलं आहे, ते आहे प्रामाणिक लढायला, त्याला कट्टर माणूस आहे. तर मग ते आता उलट विधानसभेत गेलेत ना, ज्या ठिकाणी मुद्दा मांडायला पाहिजे खरा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नावर बोलणार ते 100%. आणि ते असे आहे ना, शेतकऱ्याला नाही बोलल्यावर ते शेतकरी नाराज होतील ना त्यांच्यावरती, ते बोलतील, कारण तीच जागा आहे बोलायची. खरं पाहिलं तर पीक विम्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे. घोषणा झाली, मात्र आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही आहे. मग त्यामध्ये बीडचा देखील समावेश आहे. द्या ना म्हणा मग शेतकऱ्याला निवडून, त्यांनाच आणखी एकीकडून कणायचं बी, शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, हे शेतकऱ्यांनी म्हणायचं. पीक विमा येत नाही, नुकसान भरपाई येत नाही, म्हणायचं कोणी? शेतकऱ्यांनी. मतदान कोण करतंय? शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग आहे की ह्या राज्यात? मतदान तुम्हीच करणार, झटका दाखवावा लागतो. मराठ्यांनी कसं केलं तर लोकसभेला धुराळाच. त्या शेतकऱ्यांनी जर एकदा ठरवलं वाजून टाकायचं यांना,